नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 21 तारीख 21 एप्रिल 2026 आणि उद्या 22 एप्रिल. मित्रांनो, हा जो अंदाज आपण आज व्यक्त करणार आहोत तो अतिशय महत्वाचा आहे. एप्रिलच्या 19 तारखेला काय अपडेट एन्सो कंडिशन बद्दल आलेलं आहे, त्या संदर्भातली माहिती आपण सांगणार आहोत. नोवा या जागतिक हवामान संस्थेमार्फत हा नकाशा आपल्याला उपलब्ध झालेला आहे. मित्रांनो, प्रशांत महासागर हा एक जगातला सर्वात मोठा सागर आहे, महासागर आहे. आणि या ठिकाणी ज्या घडामोडी घडत असतात त्याचा कळत न कळत परिणाम हा जागतिक हवामानावर, जागतिक सिस्टीमवर, जगातल्या बहुतांश देशावर त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्याला या भागातल्या सिस्टीमकडे नजरअंदाज करता येणार नाही, दुर्लक्ष करता येणार नाही. या सुमारास आपल्या भारतातला हिंदी महासागराची भूमिका काय आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे यामध्ये आपण मित्रांनो एमजीओ फेज पाहणार आहोत, त्यानंतर आयओडी घटक पाहणार आहोत आणि युरेशियामधील जे बर्फाचं आच्छादन आहे त्याबद्दलही माहिती पाहणार आहोत. या सर्व गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपले मित्र परिवार यामध्ये जोडा. मित्रांनो, हा जगाचा नकाशा आहे. हा मी सातत्याने सांगितलेला आहे की हा पश्चिम गोलार्ध आहे पृथ्वीचा आणि हा पूर्व गोलार्धामध्ये. पूर्व गोलार्धामध्ये मित्रांनो आशियाई राष्ट्र येतात आणि या आशियाई राष्ट्रामध्ये विशेषतः आपला भारत हा सर्वात महत्वाचं राष्ट्र आहे. जगातला नंबर 2चा लोकसंख्येचा देश आहे, जगातला नंबर 1चा कृषीप्रधान देश आहे. आणि अशा देशामध्ये मान्सून, नैऋत्य मान्सून कसा असेल यासाठी उत्सुकता जशी शेतकऱ्यांना असते तशी सर्वच लोकांना असते. म्हणून भारताच्या दृष्टीने दक्षिण पश्चिम, साऊथ वेस्ट मान्सून हा जीव की प्राण आहे. म्हणून सातत्याने त्या संदर्भातले अपडेट जे ओरिजिनल असतील ते शेतकऱ्यांना देणे, मग ते थोडेसे वाईट का असणार, परंतु ओरिजिनल एकदा जर शेतकऱ्याला कळालं तर शेतकरी सतर्क होतो. मित्रांनो, मी या ठिकाणी प्रामाणिकपणे नमूद करू इच्छितो, अंदाज सांगणे म्हणजे घाबरवणे नव्हे, हे सोडून द्या. तुम्ही अंदाज हा तुम्ही पहा, त्यातून सतर्कता व्हा, सावध व्हा, एवढ्यासाठी अंदाज असतो. घाबरवणे हा अंदाज सांगणाऱ्याचा मुळीच उद्देश नाही. परंतु मित्रांनो, एन्सो कंडिशन आपल्याला काय दर्शवते त्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे मित्रांनो मॉडेल आपल्याला ऑक्टोबर 2026 पर्यंत आहे. म्हणजे या ठिकाणचं तापमान मित्रांनो ऑक्टोबर 2026 पर्यंत टिकून राहणार आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, अगदी ते जानेवारी फेब्रुवारी पर्यंत जाणार आहे. तिची माहिती आपण पाहणार आहोत. आणि मग याचा भारतीय हवामानावर खूप मोठा जबरदस्त इफेक्ट होत असतो. भारतात सुद्धा मित्रांनो ऑक्टोबर हीटमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्टोबर हीट असेल, हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि आजही सांगत आहोत. कारण याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. लक्षात घ्या, ऑक्टोबर हीट ही भारतामध्ये चांगली असेल, जबरदस्त असेल आणि यावेळेस पिकांना पाण्याची प्रचंड गरज असेल. अशा कालखंडात मित्रांनो भारतीय पिकं जगवणे हे शेतकऱ्यांसाठी जिकरीचं असेल. असो, फक्त यामधून एक सतर्कता बाळगावी एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे. या संदर्भातले आलेख आपल्याला काय दर्शवत आहेत मित्रांनो, हा सुद्धा नोवा या संस्थेने, जी हवामानावर जगातली सर्वात उत्तम काम करते, त्या संस्थेने हे मित्रांनो आपल्याला हे मॉडेल आलेख पुरवलेला आहे. त्याची माहिती आपण या ठिकाणी घेऊ. हे मित्रांनो प्रशांत महासागरातलं जे सरफेस टेम्परेचर आहे त्या नॅनो 3.4चं एसएसटी त्याला म्हटलं जातं. मित्रांनो, हा आलेख चढता आलेख आहे. या आलेखची थोडीशी आपण काही बाजू समजून घेऊ. लक्षात घ्या, हे 0 अंश विषुववृत्त आहे. लक्षात घ्या, 0 अंशाच्या विषुववृत्ताच्या खाली -5 असेल तर मित्रांनो लालेना कंडिशन असते. आणि लालेना कंडिशन -5, -1, 1.5 ही जर असेल तर ही लालेना कंडिशन असते. आणि लालेना कंडिशनच्या काळात भारतीय उपखंडामध्ये चांगला पाऊस पडतो, हे आपल्याला मान्य आहे, सर्वश्रुत आहे.
आणि मग मित्रांनो हा आलेख लालिनाकडे होता, तो आता वर वर चाललेला आहे, लक्षात घ्या, असा वर जातो आहे. हा जो काळा डार्क आलेख आपल्याला दिसत आहे, तर या ठिकाणी मित्रांनो या विषुववृत्ताच्या वर जाणे 0.5 1 1.5 आणि 2 मित्रांनो 2026चा, माफ करा मला, 2026चा अल्निनो हा 2 पॉइंट टेम्परेचर गाठवणार आहे. एक तीव्र ते स्ट्रॉंग अल्निनोची उद्भवणं म्हणजे निर्माण होणे अशी शक्यता जगातले बहुतांश मॉडेल सांगत आहेत, मी नाही सांगत. त्यामुळे या अंदाजाकडे आपल्याला नजर अंदाज करता येणार नाही. तर आपण या ठिकाणी जर या काळ्या रेषेकडे जर नजर टाकली तर मित्रांनो वाय आलेखामध्ये दोन महत्वाचे मित्रांनो अक्षर असतात, इंग्रजी अक्षर. एक एक्स असतं, एक्स हे मित्रांनो आडवी माहिती सांगताना, उभी माहिती सांगताना एक, आणि वाय जे असतं मित्रांनो ही आडवी माहिती सांगते. लक्षात घ्या, हे पूर्णपणे ही आडवी माहिती आपल्याला या आलेखाच्या बाहेर चाललेली आहे, पेजच्या बाहेर चाललेली, म्हणजे वाय अक्षर इथं आपल्याला तीव्रतेकडे घेऊन जात आहे, डेंजरतेकडे घेऊन जात आहे. हे सुद्धा आपण या ठिकाणी ध्यानात घेतलं पाहिजे. यासाठी मित्रांनो आपल्या भारतीय हवामान खात्याचे निवृत्त हवामान अभ्यासक हुसळीकर साहेब यांनी सुद्धा याचं विश्लेषण केलेलं आहे की एक तीव्र अल्निनो येण्याची शक्यता आहे, त्याच्याकडे आपल्याला नजर अंदाज करता येणार नाही. ते आपण जर आलेखाच्या बाबतीत जर पाहिलं, स्तंभ आलेखाच्या बाबतीत, तर या ठिकाणी आपल्याला स्तंभ आलेखातून स्पष्ट दिसत आहे एप्रिल मे जून, जून पासून मित्रांनो मे पासूनच अल्निनो उद्भवतोय. मे तर मित्रांनो या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हा कालखंड आहे. आणि मित्रांनो ऑगस्ट जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालखंडात तो त्याच्या सिंग्याला पोहोचत आहे, सर्वोच्च ठिकाणी जात आहे ऑगस्ट महिन्यामध्ये. मित्रांनो ऑगस्ट महिना हा भारतासाठी सर्वात पावसाचा महिना असतो, सर्वात पाऊस घेऊन येणार. म्हणून अशा कालखंडात जर एन्सो एल्निनो एन्सो कंडिशनमध्ये एल्निनो जर तीव्र होत असेल तर निश्चित ती भारतासाठी चिंतेची बाब आहे, विचार करणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो आपला आयोडी जो घटक आहे त्याची काय भूमिका आहे या कालखंडात, ज्यावेळेस प्रशांत महासागरामध्ये अल्निनो उद्भवत असेल तर आपल्या हिंदी महासागरातला आयोडी सुद्धा आपण समजून घेऊ. हे शून्य हे सुद्धा मित्रांनो या ठिकाणी विषुववृत्त आहे. जेव्हा हे निळा कलर आपल्याला दिसत आहे हे आहे निगेटिव्ह आयोडी, आणि जेव्हा लाल कलर आपल्याला दिसत आहे वरला या रेषेच्या विषुववृत्ताचा तो आहे पॉझिटिव्ह आयोडी. मित्रांनो एक जमेची बाजू आहे आपल्यासाठी जुलै महिन्यामध्ये, मित्रांनो जुलै महिन्यामध्ये आपल्याला आयोडी हा पॉझिटिव्ह होत असताना दिसतो, पण जुलै महिन्यात तो त्याच्या सिंग्याला पोहोचत आहे. म्हणजे आपण जर एकूण जर पाहिलं तर जुलै महिन्यामध्ये काही प्रमाणात, लक्षात घ्या, आयोडी घटक हा अल्निनोची तीव्रता कमी करू शकतो, पूर्णतः नाही, लक्षात घ्या, काही प्रमाणात तो कमी करू शकतो. आणि भारतीय उपखंडामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण देऊ शकतो, असं या आयोडीच्या आलेखावरून आपल्याला स्पष्ट होत आहे. परंतु प्रत्यक्षात पाऊस कसा होईल हे सातत्याने पाहणं गरजेचं आहे, कारण अंदाज सांगणे हे मॉडेलचे विश्लेषण करणे हे आमचं छोटंसं काम आहे, परंतु पाऊस पडणे हे ते निसर्गाच्या हातात आहे, त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही. तर जुलैमध्ये तो त्याच्या सिंगेला पोहोचत आहे, परत नंतर परत तो खाली येत आहे, निगेटिव्ह कडे झुकत आहे. म्हणून मित्रांनो एकूण पावसाळ्याचा जर आपण विचार केला, जून आणि जुलै आपण सातत्याने सांगितलेले यापूर्वी सुद्धा, जून आणि जुलै जो 2026चा पूर्वार्ध असेल यामध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा आपल्याला करता येत आहे, हे आपण सातत्याने 3 नोव्हेंबर पासून सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर जे 2026चा उत्तरार्ध आहे हा थोडासा आपल्यासाठी खडतर राहण्याची शक्यता आहे, कारण सप्टेंबरमध्ये अल्निनो सिंग्याला पोहोचत आहे. आणि म्हणून मित्रांनो यावर्षी परतीचा जो मान्सून असतो, महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे, परतीच्या मान्सूनवर त्याचं सर्वाधिक विश्वास असतो, तो परतीचा मान्सून सुद्धा यावर्षी मित्रांनो म्हणावा तितकासा पडणार नाही. या सर्व गोष्टी आपल्याला पाहता
आयोडीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला पाहता कसा भारतात महाराष्ट्रात अ, कुठल्या जिल्ह्यात पाऊस कसा होईल हे आपण यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे. आजही एकदा सांगतो मित्रांनो, आयोडीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला जो संपूर्णपणे घाट आहे, सह्याद्रीचा घाट, या ठिकाणी मित्रांनो सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक आणि इकडे मित्रांनो नंदुरबार, धुळे हा विंध्य सातपुडा पर्वतरांग आहे. या पर्वती भागाच्या पश्चिमेकडे लक्षात घ्या, या भागात चांगला पाऊस होणार आहे. हे मी सातत्याने सांगत आहे. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलेले मित्रांनो. ज्या उत्तर कोकण यामध्ये ठाणे, मुंबई, पालघर हे जे उत्तर कोकणातले जिल्हे आहेत, नाशिकचा जो पश्चिम भाग आहे हा कोकणामध्येच येतो मित्रांनो. यामध्ये सुरगाणा आहे, घोटी आहे, इगतपुरी आहे, त्यानंतर तुमचं त्र्यंबक आहे. या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. वाडा तालुका जो आहे ठाणे जिल्ह्यातला, त्या भागात चांगला पाऊस पडतो. मित्रांनो नंदुरबार, धुळे या ठिकाणी पर्वती प्रदेश आहे, त्या भागात चांगला पाऊस राहणार आहे. लक्षात घ्या. अहमदनगरचा मित्रांनो आपण अकोले तालुका सांगितला. भंडारे दरा ही अकोले तालुक्यात येत आहे, म्हणून या भागात चांगला पाऊस होणार आहे. मित्रांनो खाली जर आपण पुण्याकडे गेलो तर भीमाशंकर हे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरलं ठिकाण आहे, या ठिकाणी चांगला पाऊस होणार आहे हे आपण सांगितलं. त्यानंतर सातारा जिल्ह्यातलं मित्रांनो महाबळेश्वर हे सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे. 5 नद्यांचा उगम त्या ठिकाणाहून होतो, म्हणून महाबळेश्वरच्या परिसरात सुद्धा चांगला पाऊस होणार आहे. लक्षात घ्या. पश्चिम घाटावर आपण सांगितलेलं आहे, दक्षिण कोकणाचा जो भाग आहे यावर्षी कोकणाचे 2 प्रकार असतात मित्रांनो. मुंबईचा जो खाल्ला भाग आहे याला दक्षिण कोकण म्हटलं जातं. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यात मित्रांनो यावर्षी पूर परिस्थिती होणार आहे, लक्षात घ्या. पण आणि आणखी एक मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की ज्या ठिकाणी भात शेती आहे त्या भागात यंदा आयोडीमुळे चांगला पाऊस पडू शकतो, त्या भागातल्या शेतीला थोडासा आधार होऊ शकतो. परंतु मित्रांनो अंतर्गत महाराष्ट्राची काय परिस्थिती, ज्याला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो, नेहमीच हा भाग पावसापासून अलिप्त राहिलेला असतो. जेव्हा जेव्हा मित्रांनो अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त हवा ही वाहते तेव्हा त्याला सर्वात मोठा अडथळा जर काय असेल तर तो सह्याद्रीचा पर्वत आहे. 1 किलोमीटर उंचीचा पर्वत रांग मित्रांनो त्याला अडथळा आहे. निश्चित हे ढग येतात, हवेच्या ऊर्ध्वगामी जोरामुळे वर ढकलले जातात आणि त्यानंतर लागतो अहमदनगर, बीड, धाराशिव, परभणी, जालना, बुलढाणा, जळगावचा भाग, जळगाव जामोदचा पूर्व भाग मित्रांनो, जळगाव जिल्ह्याचा, सांगलीचा पूर्व भाग, साताऱ्याचा पूर्व भाग हा भाग लागतो, पश्चिम विदर्भ लागतो आणि या भागात हे ढग उंचावून वाहतात, आपल्या डोक्यावरून जातात आणि हलकासा पाऊस देऊन जातात, पिकापुरता पाऊस देऊन जातात, टंचाईची परिस्थिती निर्माण करतात. हे सातत्याने आपल्याला आयोडी पॉझिटिव्ह असताना घडत असतं, लक्षात घ्या. आयोडीमुळे मित्रांनो अंतर्गत महाराष्ट्रामध्ये पावसासाठी संघर्षच करावा लागतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडतो. यामध्ये गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, गोंदिया आहे, भंडारा आहे, नागपूर आहे. या जिल्ह्यामध्ये चांगला, अमरावतीच्या मित्रांनो उत्तर भागात मेळघाट आहे, तिथं पर्वती प्रदेश आहे, त्या ठिकाणी चांगला पाऊस पडतो. परंतु अमरावती जिल्ह्याच्या दक्षिणेकडे सुद्धा पाऊस राहणार नाही. मित्रांनो महाराष्ट्रात या अंतर्गत भागात पाऊस केव्हा चांगला पडतो, जेव्हा बंगालच्या उपसागरातून लो प्रेशर येतील. आणि मित्रांनो खेदाने मला सांगावंसं वाटतं, अल निनोच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या उपसागरातून येणारी जी लो प्रेशर आहे यामध्ये 20% घट होणार आहे. ठीक आहे, बंगालच्या उपसागरातून एखादं लो प्रेशर आलं आणि ते जर मराठवाड्यावर येऊन धडकलं तर मराठवाड्यातला जो पावसाची जी कमतरता आहे ती निश्चित भरून निघेल, यात कुठे दुमत नाही. परंतु शेतीची तोपर्यंत प्रचंड हानी झालेली असते, लक्षात घ्या. आणि हे लो प्रेशर सरळ या ठिकाणी येतात आणि महाराष्ट्रातल्या अंतर्गत भागात चांगला पाऊस देतात. पूर्व घाट श्रेणी ते पार करून येतात आणि पूर्व घाट मित्रांनो या बंगालच्या उपसागराला जवळपास 1000 किलोमीटर लांब आहे आणि 1000 किलोमीटर त्यानंतर आपला महाराष्ट्र लागतो आणि म्हणून मित्रांनो त्या भागात चांगला पाऊस पडतो. परंतु अरबी समुद्रावरील श्रेणीमुळे मित्रांनो अंतर्गत महाराष्ट्रात कमी पाऊस असतो. त्याला मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूर्व भाग या भागांचा समावेश होतो, या विभागांचा समावेश होतो. मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील सुद्धा येवला आहे, त्यानंतर सिन्नर आहे, मित्रांनो नाशिक मधलंच नांदगाव आहे. या भागामध्ये पावसासाठी संघर्ष करावा लागतो
यावर्षी आपल्याला तशी परिस्थिती उद्भवताना दिसत आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो परत एकदा मी आपणाला सर्वांना विनंती करतो, तुम्ही सतर्क राहा, सावध राहा, एवढीच विनंती करतो. हा अंदाज मित्रांनो माझा वैयक्तिक आहे. अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.